सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक शहरात वाढणाऱ्या मोटरसायकल चोरीच्या घटनांचा गुन्हे शाखा युनिट 2 ने मोठा दणका दिला। देवळाली कॅम्प येथे चोरीची दुचाकी विक्रीसाठी आणणाऱ्या 2 आरोपींना पथकाने ताब्यात घेत बाईकसह मुद्देमाल जप्त केलाय। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 2 चे पथक मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करत होते। यावेळी पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की 2 इसम देवळाली कॅम्प येथील संडे बाजारात चोरीची मोटरसायकल विक्रीसाठी येणार आहे। या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सापळा लावून सोनू सुरेश मंजुळे वर्ष 32 राहणार चरणवाडी देवळाली कॅम्प आणि ज्ञानेश्वर लक्ष्मण साठी वर्ष 23 राहणार भोरगल्ली संसारी गाव भगूर रोड यांना ताब्यात घेतलाय। चौकशीत त्यांनी मोटरसायकल चोरीची कबुली दिली। त्यांच्याकडून 75,000 रुपयांची प्लॅटिना कंपनीची मोटरसायकल आणि 25,000चा मोबाईल फोन असा एकूण 1 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। पुढील कारवाईसाठी त्यांना देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला असून गुन्हा दाखल करण्यात आलाय। ही संपूर्ण कारवाई गुन्हे शाखा युनिट 2 च्या अधिकाऱ्यांनी आणि अंमलदारांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 2 चे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री हेमंत तोडकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे, पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार, पोलीस हवालदार प्रदीप नन्नवरे, पोलीस अंमलदार संतोष सुपेकर, मनोज शिंदे, प्रवीण वानखेडे अशांनी केली। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक।